मंदिर पाहताय ना, हे नंदी महाराजाचं मंदिर आहे आणि हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथं नंदीचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर नाहीये. तर मित्रांनो, तर मी आता गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये मी सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे चाललो होतो आणि इथं वाटत एका पेट्रोल पंपावर इतकी गर्दी दिसली मित्रांनो. तर फायनली सोमनाथ ज्योतिर्लिंग दिसलंय. ते दिसतंय का समोरचं झेंडा, ते सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. तर हेच आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि तुम्हाला मंदिर इथनं झूम करून दाखवतो. इथनं जवळपास 300 फुटाच्या आसपास मंदिर आहे आणि मंदिर इथनं लय बारीक दिसते पण ॲक्च्युअलमध्ये मंदिर खूप मोठं आहे. मित्रांनो, तर मंदिराच्या पाठीमागे जो समुद्र आपण मगाशी पाहिला होता ते तुम्हाला मी काही दाखवू शकलो नव्हतं, तर तोच भाग मी दाखवायसाठी पुन्हा आलेलो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय, आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 19 ते 19व्या दिवसाची सुरुवात बघा. हे पाहू शकता समुद्र किनारा दिसतोय का समुद्र, आणि इथं आपला टेंट होता. अशा प्रकारे आपण काल रात्रीचा मुक्काम केला होता. इतकं सुंदर ठिकाण होतं. पाठीमागं मंदिर आहे, मंदिराचं पण दर्शन करावं होतं तुम्हाला थोड्या वेळात. तोपर्यंत समुद्र किनारा एन्जॉय करा. मित्रांनो, तर बीचच्या जवळ आलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारचा बीच आहे. हे म्हणजे खडकाळ भाग आहे. असा बीच फार नाही आहे की ज्याच्यात आपण आंघोळ वगैरे करू शकतो. हे पाहू शकता खडकाळ आहे. बीच म्हणजे असं आपण बाकीकडे बसतो रेती असते त्यात आपण आंघोळ करू शकतो. इथं सगळे दगडीच आहेत. दिसतात का तिकडं बघा कशा लाटा अडकतात दगडांना. वा, मित्रांनो, तर सकाळ सकाळी हे गाड्या दोन आल्या होत्या. तर बाऊनला काय सापडलंय समुद्रामधनं पाहूया आपण. बाई क्या मिला? खेकड़ा. ऐसा जाल डाल के पकड़ा, क्या हाथ से पकड़ा? एक हाथ से पकड़ा. कितना है उसमें? क्या है? बड़ा केकड़ा है, केकड़ा पूरा खेकड़ा है. केकड़ा है। घर को खाने के लिए क्या बेचने के लिए चाह रहा है? घर को खाने के लिए। घर को इतने कितने दिन चलेंगे? एक दो हाँ? एक ही दिन में खत्म हो जाएंगे. आप तो फिर मजे कर रहे हो खेकडे बिकडे खाके. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आले होते. दिवस उजडायच्या अगोदर हे लोक आले होते या दोन गाड्या. तर अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला इथलं महादेव मंदिर दाखवतो. इथलं मेन म्हणजे मंदिर दाखवतो मित्रांनो. तर सगळा ब्लॉग आता मी ह्याच्यातच काढलाय. तर मित्रांनो, हे जे मंदिर पाहताय ना, हे नंदी महाराजाचं मंदिर आहे आणि हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथं नंदीचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर नाही आहे. तर मित्रांनो, आजपासून 300-400 वर्षापूर्वी इथं नंदीचं मंदिर होतं आणि इथनं 1 किलोमीटर पुढं महादेवांचं मंदिर होतं समुद्रामध्ये. आता ते पाण्याची लेवल अलीकडं आली 1 किलोमीटर, मग ते तिथं मंदिर होतं. तर तिथं लोक दर्शन करायला जात होते. असा तो टापू आहे ना, तिथनं डायरेक्ट असा रोड ह्याच्यावर जात होता. तो दिसतोय का तो टापू? त्या टापूनं डायरेक्ट रोड आपण त्या किल्ल्यावर गेलो होतो ना, तिथपर्यंत जात होता आणि अशा प्रकारे इथनं जात होतं. आणि तिथं महादेव मंदिर पाण्यात गेलं आणि नंदी महाराजाचं मंदिर वरती राहिलं. त्यामुळे नंदी महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे. आणि आत्ता टेम्पररी म्हणण्यापेक्षा आता नवीन महादेवांची स्थापना इथं करण्यात आली आहे नंदी महाराजांच्या समोर. तर पहिल्यांदाच तुम्ही पाहत असताल महादेव ह्याच्यात आहे उघड्या, म्हणजे महादेवांना मंडप नाही आहे, काही नाही आहे. महादेव डायरेक्ट उघड्या आकाशाखाली आणि नंदी महाराज ह्याच्यात आहेत, मंदिरात आहेत. अशा प्रकारचं हे मंदिर आहे मित्रांनो. काल आपण इथं टेंट लावला होता. आता उरकलंय सगळं आणि निघतोय पुढच्या प्रवासाला मित्रांनो. तर चला, तुम्हाला नंदी महाराजांचे दर्शन घडवतो. आता अगोदर घडवले का नाही काय माहीत नाही आहे मला. तर आपण इथं चार्जिंगला लावलेले पॉवर बँक, ती पॉवर बँक घेऊया. बरं झालं लक्षात आलं, नाही तर पॉवर बँक इथंच राहिली असती. नंदी महाराज की जय. अशा प्रकारचे नंदी महाराज आहेत. नंदी महाराज की जय. बघू शकता बसलेले आहेत, दगडापासून झालेले अशा प्रकारचे आहे आत मंदिर. आणि इथं आपण चार्जिंगला पॉवर बँक लावली होती आपली. ओके, चलो, हर हर महादेव. मित्रांनो, तर हे समोर मंदिर आहे आणि इथंच हे बाबाजींना राहण्यासाठी रूम बनवली. आणि इथं समुद्राचं खारट पाणी आणि तिथंच एक विहीर बनलेली गोड पाण्याची. अशा पद्धतीने आहे. तर बघूया काय म्हणतात बाबाजी.
नाणे कथा. मित्रांनो, तर फायनली आंघोळ वगैरे झाली आणि हे बाबा होते तर ह्यांनी मदत केली, मोटर चालू करून दिली. इथं पाहू शकताय या समुद्रकिनारी आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर हा गोड पाण्याची विहीर आहे. तर त्या बाबांना म्हणलं कसं काय आली, ते म्हणतात सगळे महादेवांची कृपा आहे. अशा प्रकारे यात एक पाण्यातली मोटर आहे, या मोटरचा पाईप घेतला आणि इथंच आंघोळ केली. एकदम मस्त मध्ये चकाट आंघोळ झाली आणि आता निघतोय या बाबांना बाय बाय म्हणून. चलो बाबा मिलेंगे फिर कभी. आने का कभी ये नंदी महाराज का मंदिर यहाँ बहुत पुराना है. हाँ. कितना सालों 5000 साल हो गया. तर आजच्या प्रवासाला सुरुवातच करत होतो, पण महादेव आपल्याला कुठं निघताना उपाशी निघून देत नाही. कालच्या मुक्कामी पण आपण नाश्ता करूनच निघालो होतो ना, आज पण आपल्या नाश्त्याची व्यवस्था झालेली. ही पाहू शकताय गाठियावाडी शेवय आणि हे सर आपल्यासाठी नाश्ता घेऊन आलेले आहेत. थँक्यू सर. जय महादेवर. मित्रांनो, तर मंदिर परिसरामध्ये नगर पंचायतनी चांगली सुविधा केलेली आहे. पाहू शकता इथं झोके वगैरे बनवलेले, लहान मुलं येऊन इथं झोके वगैरे खेळत असतात. मोठे माणसं पण खेळतात, लहान मुलं काही मोठी माणसं पण येऊन इथं झोके वगैरे खेळत असतात. अशा प्रकारचं हे पर्यटन स्थळ आहे. चला मित्रांनो, तर हा ॲक्च्युअलमध्ये डायनासोर पार्क होता. नागवा बीच तर पुढे आहे अजून. तर चला बीचवर जाऊया आणि मग पुढं निघूया आपल्या प्रवासाला पुढच्या. चलो सर. इथले कॅमेरामॅन आहेत, इथं फोटो कोणाला काढायचा असलं तर पाहू शकता. एकदम सुंदर अशी जागा आहे, आपलं काही राहिलं नाही ना. तर चला निघूया पुढच्या प्रवासाला. ओके. सकाळ सकाळी एवढे टुरिस्ट नसतात, आपण आपल्या प्रवासाला निघूया. हा पाहू शकता डायनासोर पार्क. मित्रांनो, तर फायनली बीचवर आलेलो आहे, नागवा बीच. तर एक नंबर बीच आहे मित्रांनो. पाहू शकता इथं मस्तपैकी लोक आंघोळ करण्याचा आनंद घेत आहेत. इकडं सगळी सकाळ सकाळ काय काय इथंच आंघोळीला. इकडं मोटर ॲक्टिव्हिटी पण होत्यात, पाहू शकताय. ते सगळ्या ॲक्टिव्हिटी इथं होत असतात. अशा पद्धतीचं आहे ठिकाण. तर चला मित्रांनो, आज फायनली आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने निघालेलो आहे. कसा येतोय फोटो? ओके. टकासपैकी येईल. हे लास्ट पॉईंट होता, लास्ट टुरिस्ट प्लेस आहे इथलं नागवा बीच. मित्रांनो, तर माझ्या डाव्या साईडला पाहताय ना, हे दीवचं एअरपोर्ट आहे. दीवमध्ये पण एअरपोर्ट आहे भाऊ. एवढीच्या छोट्या एरियामध्ये पण एअरपोर्ट आहे. जेवढं मुंबईचं एअरपोर्ट असं लागतं तेवढं तर हा नुसतं बेटच आहे. तरी त्या बेटावर पण एअरपोर्ट आहे. अशा पद्धतीने आहे. तर चला आपण जाऊ परतीच्या प्रवासाला आता. किती वर्ष जुनी झाड आहे त्या काय घातलं, 3-3, 4-4 निघाल्यात. कसली झाडं म्हणतात त्याला. मित्रांनो, तर समोर तुम्हाला पवनचक्की दिसते का? हे दिसायला एवढीशी दिसत असेल, पण मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये त्याचं एक पान नाही, एक पान 100 फुटापेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे ते दिसतंय का असं फिरतंय. हे डायरेक्ट 200 ते 300 फूट नुसतं वरचं फिरतंय तेच सर्कल आहे. आणि हे खांब असेल 300 फूट. म्हणजे कमीत कमी हा 450 ते 500 फूट उंच पवनचक्की. तुम्हाला एखादा दाखवतो मी. पार्ट जो दिसला नाही पवनचक्कीचे स्पिनिंग ब्लेड सुट्टी येतात, मोटर सुट्टी येते आणि हे खांबाचे पाईप पण 3 पार्टमध्ये सुट्टी येतात. अशा प्रकारचं आहे. चला इकडं लई पवनचक्की आहेत. वारं जास्त आहे त्यामुळे इथंच विद्युत निर्मिती करतात लगेच तिथं. मित्रांनो, तर एक हायवेला मित्रांनो तर मेन हायवे लागला आहे आता. तर मेन हायवेला आल्यानंतर एका हॉटेलपाशी थांबलो आहे. आपलं इथं बाजबीज दिसती सावली टाकलेली. तर इथंच बसतोय निवांत. व्हिडिओ वगैरे एडिट करतो मग पुढच्या प्रवासाला जाऊया असा विचार आहे. तर चला बसूया इथंच. भाई बैठ सकता हो ना. मित्रांनो, तर 11च्या दरम्यान थांबलो होतो. आता 1 वाजल्या. व्हिडिओ एडिट करायला गाडी तर उन्हात पाय तापली असेल, पाणी पण पिलं नाही. आता इथंच ह्यांच्यापाशी काय ते करूया नाश्ता. इतक्या वेळ थांबलो ह्यांच्या हॉटेलला. झोपलो होतो म्हणजे कशाचं झोपलं, 5-10 मिनटं पहिले व्हिडिओ उघडला, एडिट करायला लागलो, डोळ्यात जाकायला लागलं. मग 15-20 मिनटाची एक झोप काढली, मग व्हिडिओ. मित्रांनो, तर टायमिंगला कॅमेराची मेमरीज ही झाली संपली आणि आपल्याला तिथं प्लांट आहे कुठं ते ॲक्वाचा. तिथे का इथे त्या पोराला
फिल्टर पानी का प्लांट किधर है? फिल्टर एक्वा ठंडा पानी किधर मिलता है? ठंडा पानी वाला प्लांट किधर है? मित्रांनो तर फायनली आपल्याला आरो प्लांट गावलाय, लय उडाकलं. इथंच मी 4-5 चक्कर मारल्या तेव्हा आपला भाऊ भेटला. तर भाऊने भरून दिलं सगळं आणि भाऊने पैसे पण नाही घेतले. धन्यवाद, थँक्यू भाऊ. तर मित्रांनो 5 लिटरचं कॅन, एक लिटरची बाटली आणि 10 लिटरची बाटली अशा प्रकारे भरून घेतले. आणि आता आपण आज सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने जाणार आहे. भाई इधर खाना खाने के लिए किधर है? अच्छा, बाहर होटल है, हाईवे पे क्या रोड पे? हाईवे कितने सारे है, सब में अच्छा है. फेमस क्या है इधर का खाना? दाल परोठा, दाल परोठा, उसमें क्या दाल दाल और दाल तड़का और परोठा रहता है. पराठा है. ओके ओके. कितने का आता है वो? 100-120 का पूरा ओके. अनलिमिटेड. ओके ओके ओके. आओ आओ. मित्रांनो तर पाहू शकताय हे पाणी बांधण्यासाठी पण खूप स्ट्रगल आहे. मी आता रोडपासून 1 किलोमीटर आत आलो, हुडकत आलो. 2-3 वेळा आम्ही राऊंड मारले तिथले तिथं काही गावलं नाही. पण चांगलं आहे. आता माझ्याकडे 7 लिटर पाणी झालं, त्यातलं मी कमीत कमी 4 लिटर ते पाणी वापरेल. परत उद्या 2-3 लिटर शिल्लक राहतं, त्यात गरम झालं मग मी बदलून टाकतो. लोक पैसे बी घेत नाहीत आपल्याकडून, त्यामुळे काही विषय नाही. पैसे द्यायला काही नाहीच आहे आपल्याला. जर समजा 10 रुपयात 6 लिटर पाणी भेटत असेल आणि तिथंच आपण 10 रुपयात अर्धा लिटर पाणी घेत असेल तर 10 रुपये द्यायला काय हरकत आहे? हां, त्यामुळं आपलं तुम्ही बी ट्रॅव्हल करत असाल तर मेन आहे पाणी. आणि पाणी पित जा. पाणी उन्हाळ्याचं पाणी पिणंच लय महत्त्वाचं आहे. मी 6 ते 7 लिटर पाणी पितोय रोजचं. मी हे पाणी सोडून मी येतो एक तर मला कुठलं दुकान दिसलं तिथं थंड पाणी वाटलं तर मी तिथं 1 लिटर पाणी पित असतो. चलो, हायवे हो का इकडं होता आणि इथं आपण आलो होतो. मित्रांनो तर जेवायला आलोय आता. इथं गाडी पार्किंगला लावली आणि इथं आपण चाललोय आतमध्ये. हॉटेल जायका. तर काय खायला किती रुपयाला आहे बघूया. सर खाने में क्या है? मेनू बताए अंदर लिख जाए. मित्रांनो तर गुजरातमध्ये आता जेवायला थांबलोय सोमनाथच्या अलीकडे. जेवणासाठी तर इथली 150 रुपयाचा अनलिमिटेड थाळी तिथे खा. तर तो या. कारण काय झालं 2 दिवस झालं नाही तर काय चाललंय सगळीकडं जनरेटर चालू आहे माणसाचा खालवा काही बोलतोय की मी तुम्हाला ऐकू पण नाही येणार. ठीक आहे, खातोय आता थाळी. मित्रांनो तर पुढील प्रवासाला सुरुवात करतोय आता. बॅटरी डाऊन झाली, ह्याची पण बॅटरी बदलायला लागेल. चलो. हर हर महादेव. मित्रांनो तर मी आता गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये मी सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे चाललो होतो आणि इथं वाटत एका पेट्रोल पंपावर इतकी गर्दी दिसली. तर ही गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो इथं डिझेल भेटतोय आणि डिझेल इथं लोकांना नव्हे ह्याच्यात कॅन्डात दे नाहीत म्हणून लोकांना प्रत्येक ट्रॅक्टर घेऊन यायला लागतंय. पाहू शकता किती ट्रॅक्टरची लाईन लागली. आत्ता डिझेल आलेलं दिसते आणि ह्या सगळ्या 2 व्हीलर नाहीत होय लोकांनी नंबरला लावून ठेवलेत की पेट्रोल आलं की आपण 2 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकू. इतकी वाईट अवस्था झाली मित्रांनो. पाहू शकताय कसली गर्दी भयंकर. काय आहे? मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात पण अशीच गर्दी होती का? कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. इथं तर मी गर्दी पाहिली होती 2 व्हीलरची, पण ट्रॅक्टरची गर्दी मी फर्स्ट टाइम पाहिली एवढी. तर चला जाऊया आपण पुढच्या प्रवासाला आपल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडं. आपल्याकडं आहे पेट्रोल. गिरनार पर्वतापर्यंत जास्त ट्रेन आपल्याकडे पेट्रोल आहे, तोपर्यंत काही टेन्शन नाही. मित्रांनो तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या जवळ लागलो ना, अशा नारळाच्या बागा दिसायला लागल्या. बघा इथं नवीन लावलेली बाग आहे, जुन्या बागा आहेत. बघा किती मोठी मोठी झाडं आहेत. प्रत्येकाने आपापल्या बांधाला 2, 4, 10 म्हणजे सगळ्यात झाडच लावलेत. नारळ दिसतात तुम्हाला. असं पाहिलं ना प्रत्येका ठिकाणी नारळ. किती नारळाची झाड आहेत.
वा, हवा भारी सुटली इथं. इथं जवळच समुद्र किनारा आहे 2-3 किलोमीटरवर. सोमनाथ ज्योतिर्लिंग फक्त 4 किलोमीटर राहिले. आता इथं आपल्याला आत जायचे सोमनाथ ज्योतिर्लिंगासाठी. लई फास्ट येतात लोक. अशा प्रकारे आपल्याला आत जायचे सोमनाथ ज्योतिर्लिंगासाठी. मेन हायवे हा द्वारका हायवे, द्वारका एक्सप्रेस वे, अहमदाबाद द्वारका आहे बहुतेक. तर NH-21 ला सोडून आपण आता आतमध्ये शिरलोय सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे. सेकंड टाइम येतोय मी सोमनाथ ज्योतिर्लिंगाला. मित्रांनो, समुद्रकिनारी हवा लय वेगळी लागते भाऊ. समुद्राची हवाच वेगळी. वा, चला तुम्हाला आता मंदिराच्या जवळ गेल्यावर दाखवतो. मित्रांनो, तर फायनली ज्योतिर्लिंग दिसलंय आपल्याला. इथनं तुम्हाला नाही दिसणार, तुम्हाला दिसलंय. आणि मागच्या वेळेस येण्याचा फायदा म्हणजे मला आता माहिती, मागच्या वेळेस मी नाही वेगळ्याच दिशेने गेलो होतो. मॅप वेगळीकडेच दाखवत होता, मी वेगळीकडेच गेलो होतो. अशा पद्धतीने आहे. हायवेचा ब्रिज क्रॉस केला ना लगेच लेफ्टला जायचे. आणि इथं नाही असा मशाळ वास यायला लागला, म्हणजे माशाचा वास यायला लागला आहे. आपण एकदम समुद्रकिनारी आलो आहे. कारण हे ज्योतिर्लिंग आहे ना, सोमनाथ ज्योतिर्लिंग, तर सोमनाथ ज्योतिर्लिंग हे एकदम समुद्रकिनारी बसलेलं ज्योतिर्लिंग आहे. आणि हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे समुद्रकिनारी बसलेलं आहे. या अजून एक ज्योतिर्लिंग समुद्रकिनारी बसलेले रामेश्वरम आणि सोमनाथ. म्हणजे सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगातलं सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे जर तुम्ही सिक्वेन्सनी करायला गेला तर. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, हा वळण गेलेला हायवे आणि इथनं काही खाली उतरायला जागा नव्हती, त्यामुळं आपल्याला डायरेक्टच खाली यायला लागले. आणि मित्रांनो, इथनंच लेफ्ट घेतलं ना, हे जातं आहे आता सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे. तर तुम्हाला इथनं नाही, हा बी जाईल नाही तर पूर्ण लेफ्ट आहे. तर मित्रांनो, इथं बघा लिहिलं आहे सोमनाथ टेम्पल सरळ. आणि आपण बोर्ड पाहून सरळ जातो, पण इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतलं की सोमनाथ टेम्पलकडे जातं आहे असं आहे. तुम्ही बोर्ड पाहिला सरळ दाखवलं आहे, पण इथनं लेफ्ट घेतलं ना मग सोमनाथ टेम्पलकडे जातं आहे. अशा पद्धतीचा आहे. हा मला पहिल्या वेळेस मी लई फिरलो माहिती का. इकडं 3 किलोमीटर पुढे गेलो होतो, त्यावेळेस मला अनुभव आला. त्यातनं शिकतोय मी थोडं. आता बरोबर आहे का नाही काय माहिती. 2 वर्षांनी आलोय मी. फायनली सोमनाथ ज्योतिर्लिंग दिसलंय. ते दिसतंय का समोरचं झेंडा, ते सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. फायनली आलाय तुमचा भाऊ 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला. आणि मित्रांनो, इथली व्यवस्था एकदम मस्त आहे. फक्त डायरेक्ट सोडतील का नाही इथं गॅरंटी नाही आहे. आपलं उज्जैनला सोडलं म्हणलं इथं पण सोडतील, काय अडचण नाही आहे. तर इथनं पाहू शकता पार्किंग यार्डला आपल्याला जायचं आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिलोक उजागर, रामदूत तुलित बलधामा, अंजनी पूत पवन सुत नामा. अंदर जाने का किधर से? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिलोक. मित्रांनो, ते इकडं पाहू शकता. इकडं हे सोमनाथचं पार्किंग आहे. खूप मोठं पार्किंग आहे. आज गर्दी खूप कमी आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो तर इथं सगळं पार्किंगच झालं होतं. मागच्या वेळेस मी जवळपास नाही एकच रात्र मुक्काम घेतला होता आणि डायरेक्ट इथं आलो होतो. म्हणजे 850 किलोमीटर मी 2 दिवसात, म्हणजे 36 तासात 850 किलोमीटर कव्हर केलं होतं मागच्या वेळेस. अशा पद्धतीचे. आणि समोर दिसतंय का, तेच ज्योतिर्लिंग आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस रामदूत अतुलित बलधामा,
इथनंच इथं कुठं तरी राहिला धर्मशाळा पण आहेत राईट साईडला का लेफ्ट साईडला. ते चला इथनं आता आपल्याला गाडी घेऊन जायची. नॉन स्टॉप घेऊन आलो मी तर रेकॉर्डिंग. मित्रांनो तर फायनली आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाला पण पोहोचलेलो आहे आपल्या ट्रिपमधल्या 5व्या ज्योतिर्लिंगाला. हे पाहू शकताय. आता इथनं लय कडक आहे. इथं आपण मोबाईल वगैरे घेऊन नाही जाऊ शकत आतमध्ये. इथं आपल्या पार्किंगला गाडी लावायची. तिथं पार्किंग आहे, पाहू द्या. पोलीस आहे का? पोलिसांनाच विचारायचं पार्किंग कुठे. मित्रांनो तर फायनली सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला पोहोचलेलं. इथं गाडी लावलेली आणि इकडं आलं तर हे पाहू शकता अशा प्रकारचा परिसर आहे ज्योतिर्लिंगाच्या इथं. त्या कंपाऊंडच्या तिकडं फक्त ह्या साईडला स्टाफच्याच 2 व्हीलर अलाउड आहे. तर मी इथं आणून लावली. इकडं पलीकडे दिसतंय का, या कंपाऊंडच्या पलीकडे, या पार्किंगच्या पलीकडे सगळं समुद्र दिसतंय. अख्खं जे निळं दिसतंय का, त्याखाली सगळं पाणीच आहे. इकडं आलं तर इकडून अशा पद्धतीचा अख्खा परिसर आहे मंदिराचा. आणि इथनं दर्शनाला लाईन लागते. जास्त नाही वेळ लागणार दर्शनाला. मॅक्स टू मॅक्स आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागेल दर्शनाला. तर बघूया कसं होतंय दर्शन. ओके चला मित्रांनो. तर फायनली आपण इथं गाडी पार्किंगला लावली आणि इथं आपल्याला निशुल्क सेवा सर्व्हिस म्हणजे फ्री लॉकर आहेत का काय माहिती. मोबाईल लॉकर आहेत का काय माहिती काय. गाडी मोबाईल लॉकरच आहे मित्रांनो. तर मोबाईल घ्यायचे ह्या साईडनी, जमा त्या साईडनी करायचे. तर अशा प्रकारचं आहे. फक्त आपल्याला कुठल्या काउंटरला जमा केलाय एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही नाही आहे मित्रांनो. माझी हालत लय खराब झाली. कपडे बिपडे लय घाण माळ्यात. चेहरावर आत्ता तोंडावर पाणी मारून आलो बनून बरं झालं, नाही तर असं तेल टपकत होतं. इतका चेहरा ऑइली झाला होता. तर आता फायनली चला काहीच गर्दी नाही आहे. मॅक्स टू मॅक्स आपल्याला 10 मिनटं किती मिनटं लागतात ते बघूया. नाही तर आपण आपली 12 ज्योतिर्लिंगवाली आयडिया वापरून पण आयडिया कशाचा आपण करतोयच खरं. त्यामुळं काही नाही विषय. तर फायनली आपले मोबाईल होते ते घेतले. भाऊ होता इथं. बाई थँक्यू. तर मित्रांनो फ्रीमध्ये सेवा आहे इथं. मोबाईल वगैरे आपण ठेवले. तर भाऊ मला आल्या म्हणला जय सोमनाथ, जय सोमनाथ, जय सोमनाथ, जय सोमनाथ. मला खरं सांगायचं म्हणलं 150 रुपये दे म्हणला, असं ऐकू आलं. मग नंतर मी भाऊला विचारलं तर भाऊ म्हणला जय सोमनाथ. अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो इकडं पाहू शकता. हे समोर एकदम मस्त दर्शन झालं. काय 10 मिनटं पण नसेल लागलं. मोस्टली चालत गेलो आणि माघारी आलो असं ते. एकदम मस्त मंदिर आहे. आणि आत्तापर्यंत मी जे ज्योतिर्लिंग पाहिले ना पाठीमागे 4, त्या 4 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात मोठं मंदिर आणि सगळ्यात भारी मंदिर म्हणजे मंदिराचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर सगळ्यात भारी मंदिर मला हेच वाटलं. अशा पद्धतीचं होतं मित्रांनो. आणि तुम्हाला पण दाखवतो आता. ह्याच्यात मोबाईलमध्ये पण काढतो क्लिप म्हणजे तुम्हाला मंदिर जवळनं दिसेल. इथनं मंदिर जवळपास 300 फुटाच्या आसपास आहे. तर पाहू शकता इथं मंदिर. हे एक गेट आहे. ह्याच्या आत अजून एक गेट आहे. मग मंदिर आहे. अशा प्रकारे इथनं लय बारीक दिसत असेल पण मंदिर लय ह्यूज आहे. लय मोठं मंदिर आहे. तुम्हाला आता मी झूम करून दाखवतो मित्रांनो. तर हेच आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि तुम्हाला मंदिर इथनं झूम करून दाखवतो. इथनं जवळपास 300 फुटाच्या आसपास मंदिर आहे. आणि मंदिर इथनं लय बारीक दिसते पण ॲक्च्युअलमध्ये मंदिर खूप मोठं आहे. दिसलं का तुम्हाला. आणि हा बघा कळस मंदिराचा. एकदम मस्त मंदिर आहे. असलं जबराट आहे ना. आत्तापर्यंत आपण जे 4 ज्योतिर्लिंग पाहिले त्यात सगळ्यात भारी मंदिर हेच होतं. म्हणजे स्ट्रक्चरनुसार एकदम. आणि सगळ्यात मोठं पण हेच मंदिर आहे. लांबनं बारीक वाटतंय पण मंदिर साईजने खूप मोठं आहे. तिथं गेल्यावर कळतंय जवळ. मित्रांनो तर मी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला आलो होतो. तर येतानीच मी चालत येत होतो. तर हे भाऊ भेटले आपले अकोल्याचे ना. अकोला संगमनेरच्या जायचं. अकोला कुठला अकोला का अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातले भाऊ. अमरावतीच्या शेजारील अकोला जिल्हा. ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणतात भाऊ. सोमनाथ मंदिरामध्ये सर्वात प्रथम ज्योतिर्लिंग. ओके मित्रांनो भाऊला भेटून चांगलं वाटलं. आता इथे एक व्हिडिओ काढतो. बघू भाऊला घेतो मध्ये त्यांची. हर महादेव.
महादेव मित्रांनो, तर मित्रांनो आपण करत आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 19 आहे. तर 19व्या दिवशी आपल्या यात्रेतील 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आपण गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे मित्रांनो. ह्या ज्योतिर्लिंगाची विशेषता म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगामधले जे पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. जर आपण सिक्वेन्सनी यात्रा केली म्हणजे क्रमावारी यात्रा केली तर हे पहिल्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. मंदिराच्या आतमध्ये कसल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे. मंदिर इतकं भव्य. आत्तापर्यंत आपण जे 4 ज्योतिर्लिंग दर्शन केलं त्या 4ही ज्योतिर्लिंगामध्ये सगळ्यात मोठं मंदिर आणि सगळ्यात मस्त मंदिर हे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं वाटलं मला. आणि मित्रांनो एकदम समुद्र किनारी वसलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. मंदिराच्या पाठीमागच समुद्र किनारा आहे आणि आपण मंदिराचं दर्शन केलं की आपल्याला समुद्र दिसून जातो अशा प्रकारचा आहे मित्रांनो. मंदिराच्या आतमध्ये गेलं तर तुम्ही मंदिराचा सगळा परिसर पाहिला तर मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा पूर्ण इतिहास दाखवण्यात आला आहे. आणि त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा क्रमवार कसा आहे, जसं क्रमवार आहे असा आहे की जे सोमनाथ आहे पहिलं, दुसरं मल्लिकार्जुन आहे, तिसरं महाकालेश्वर आहे. अशा प्रकारे क्रम वेगवेगळा आहे. आपण जो कळतो तो आपल्या हिशोबाने कळत असतो अशा पद्धतीचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. का तुमच्या भावाचं 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाले. बोला हर हर महादेव. मित्रांनो तर फायनली आपलं दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो तर हे भाऊ भेटले आपले गुजरातमधनं. तर भाऊंला भेटून चांगलं वाटलं. भाई किधर से हो आप? गुजरात से? मुंबई से? मुंबईचे तेच म्हणल्यावर काही विषय नाही. मराठी हिंदी चालती. तर मित्रांनो भावांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल मग? हा कसं वाटलं? महादेव म्हणायचं फक्त, अजून काय. बरं. तर भाऊला खरंच भेटून भारी वाटलं. भाऊ मी पाणी पित होतो तर भाऊने आणि म्हणला कुठं ते पाहिल्यागत वाटतंय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर चला म्हणलं, ते म्हणलं मी मराठीत बनवतो आणि ह्यांनी मला कुठं पाहिलं असं झालं. तर मित्रांनो लईच काळा दिसतोय मी आता, इकडून गोळा दिसेल. तर चला आता इथनं पलीकडे बीच आहे तर बीच पाहून येतो पहिलं मित्रांनो. तर तुम्हाला बीचवर यायचं असेल तर इथं नाही वे तिकीट घ्यायला लागतं. 5 रुपयाचं तिकीट आहे इथं, तिकीट घरी. आणि जर तुम्हाला सायकल चालवायची असेल तर 20 रुपये सायकलचं चार्ज. अशा पद्धतीने सायकल सहित 25 रुपये, नाही तर सायकल सहित 35-40 रुपये असेल. गर्दी आहे की बीच साईडला. लास्ट टाईम मी आलतो ना त्यावेळेस संध्याकाळ झाली होती आणि त्यावेळेस नाही वे गर्दी फार कमी होती कारण क्लोज झालं होतं. अशा पद्धतीने होतं. आणि मी परत मग सकाळी आलो होतो. सकाळ कोणच नव्हतं, एकटाच होतो मी बीचवर. अशा पद्धतीने आलो होतो. मागच्या वेळेस मित्रांनो मी लई जबर प्रवास केला होता. मी 9 दिवसामध्ये 8 ज्योतिर्लिंग केले होते. आता 9 दिवसामध्ये 7 ज्योतिर्लिंग केले होते मी मागच्या वेळेस. नाही 8 दिवसामध्ये 7 ज्योतिर्लिंग केले होते. अशा प्रकारे आहे हे बीच. इथं शॉपिंग बिपिंगचं पण आहे, खायचं असेल तर ते पण आहे मित्रांनो. तर मंदिराच्या पाठीमागे जो समुद्र आपण मगाशी पाहिला होता ते तुम्हाला मी काही दाखवू शकलो नव्हतं. तर तोच भाग मी दाखवायसाठी पुन्हा आलेलो आहे. मंदिराच्या साईडने एक रोड जातो आणि तो रोड बरोबर समुद्रकिनारी जातो. तर म्हणजे किनाऱ्यावरच तो रोड आहे. तर त्या रोडने आपण चाललेलो आहे. आणि समोर पाहू शकता हे मंदिर मित्रांनो. तर आपल्याला मंदिराचा इतक्या जवळनं फोटो काढता येत नाही, व्हिडिओ काढता येत नाही. पण तुम्ही ह्या रोडने आला ना तर आरामात तुम्ही मंदिराचा फोटो काढू शकताय. आपण रेग्युलर फोटो काढायचं म्हणलं ना तर तिथनं फोटो काढायला लागतो आणि इथं मंदिर असते. अशा पद्धतीने आहे. तर आता चला जाऊया, इथं फोटो वगैरे पण काढूया आणि इथं एक रील काढण्याचा पण प्रयत्न करूया. जमतंय का नाही काय माहिती. इथं कॅमेराची बॅटरी संपली, सगळ्याची बॅटरी संपली. आता रील नाही काढत, फक्त फोटोच काढतो. हर महादेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा 12 ज्योतिर्लिंग यात्रा. दिवस आहे 19वा. 19व्या दिवशी आपण आलेलो आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला. हे आपल्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील 5वं ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी आलो आणि समुद्रकिनारी निवांत बसलोच होतो की आपले हे भाऊ भेटलेले सगळे पुण्याचे. तर भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. भाऊंनी माझ्या टी-शर्टवर लिहिलेलं वाचलं की बारामती महाराष्ट्र. तर भाऊंनी मला बोलवलं, फोटो घेतला. तर ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आपल्या घरापासून इतक्याला आपल्या महाराष्ट्रातली आणि आपल्या जिल्ह्यातली माणसं भेटल्यावर खूप आनंद होतो. आणि तुम्ही पाहू शकता हे पाठीमागं सोमनाथ ज्योतिर्लिंग. तर सर्वात म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यातील सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा.
तर सोमनाथ येथील चिक्कीचा प्रसाद मी मागच्या वेळेस खाल्ला होता आणि मला खूप आवडला होता, त्यामुळे ह्या वेळेस पण घेतलेलं आहे. 25 रुपयाला एक पॅकेट आहे, तर एक पॅकेट आता खाईल, एक नंतर खाईल, अशा हिशोबाने घेतलेले 2 पॅकेट. चला जाऊया मित्रांनो. तर आज संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर ही पाहू शकता, ही सोमनाथ डॉर्मेटरी अतिथीगृह म्हणून आहे. तर इथं पोचलेलो आहे आपण. तर इथं आपले ऑलरेडीच बुक आहे. आपले जे पुण्याचे भाऊ होते, जे मगाशी तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, ते भाऊ आलेले आहेत कालच. तर त्यांनी बुक केलेलं आहे. तर त्यांनी 20 लोकांचं बुक केलं आहे, तर ते 12 जण आहेत. तर त्यांनी म्हणले की माझ्याबरोबर थांबा, त्यांच्याबरोबर थांबतोय आता. अशा पद्धतीने आहे. तर चला बघूया कशी होती राहण्याची सोय, काय नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे डॉर्मेट्री हॉल आहे. तुम्ही कधी आला तर राहा इथंच. त्यासाठी मी व्हिडिओ पण बनवून टाकल. ओके, मस्त राहण्याची व्यवस्था दिसते, नवीनच बनलेलं आहे टकाटक. मित्रांनो, तर आजचा मुक्काम आपण केलेला आहे सोमनाथ डॉर्मेट्री म्हणून आहे. म्हणजे हे सोमनाथ ट्रस्टचंच आहे. तर तिथं डॉर्मेट्रीमध्ये केलेलं आहे. आपले भाऊ पुण्याचे भेटले होते, त्यांच्याबरोबरच थांबलेलो आहे आजच्याला. तर पाहू शकताय, भरपूर दिवसानंतर ना कपडे धुतलेत, कपडे बी धुतले, आंघोळ बी केली, चांगली व्यवस्था आहे. तुम्हाला सकाळ दाखवल नक्की कशी होती रूम, काय होतं, कारण हा ब्लॉग लय मोठा झाला आहे. उद्याच्या ब्लॉगच्या सुरुवातीला दाखवल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.